वर्षीच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं। अटलजींचं सरकार 13 महिन्यात गेलं, त्याची पुनरावृत्ती दिसते असं चव्हाणांनी म्हटलं। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला, तर मोदींचं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही असा दावा वडेट्टीवारांनी केलाय। ती जनता पक्षाला एक आशा आहे की कदाचित काही अटकली करून हरियाणामध्ये जर सरकार त्यांचं टिकवता आलं तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल। पण हरियाणाचे सरकार राहणार नाही, महाराष्ट्रातले सरकार राहणार नाही, झारखंडचे राहणार नाही आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचाच परिणती ही पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल। ज्या प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 13 महिन्यात गेलं होतं त्याची पुनरावृत्ती होताना मला दिसते। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे भाजपचा धंदाच राहिला आहे। यांना स्वबळावर सत्ता मिळवता येत नाही। आतापर्यंत 7 राज्यामध्ये यांनी सत्ता अशाच पद्धतीनं प्रचंड पैशाच्या भरोशावर संपादन केली आणि पक्ष फोडलेत। पण मला पूर्णतः विश्वास आहे की हे सगळे प्रयोग आता यांची लोक चालू देणार नाही, कारण ही सरकारला कुठे दिल्लीत बहुमत आहे। 235 वर अडकलेलं हे सरकार आहे, त्यामुळे हे कधी ना कधी तरी जाईलच। हे 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारं मोदींचं सरकार नसेल।